नमस्कार मित्रांनो. तर इथे आपल्याला प्राण्यांची गाडी दिसत आहे आणि ही तुम्ही नीट बघा. इथे प्रत्येक प्राणी एका वेगळ्या डब्यात बसला आहे. तर आता चला आपण दोन गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करूया. पहिलं म्हणजे इंजिनच्या मागे एकूण किती डबे आहेत आणि ससा हा कितव्या डब्यात बसला आहे. तर मित्रांनो, हे दोन प्रश्न दिसायला सारखे असले तरी ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पहिले सगळे डबे मोजून घेऊया. तर इथे एकूण डबे आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. तर इथे एकूण 5 डबे आहेत आणि 5 हा अंक आपल्याला सांगतो की तिथे एकूण डब्यांची संख्या किती आहे. म्हणजेच वस्तूंची एकूण संख्या सांगण्यासाठी जे अंक वापरले जातात त्यांना गणितामध्ये मूल्यवाचक किंवा संख्यावाचक संख्या असं म्हणतात आणि म्हणून इथे 5 ही एक मूल्यवाचक संख्या आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपण जर शोधायचे झाले तर ससा कितव्या डब्यात आहे. तर चला आपण इंजिनच्या बाजूने पुन्हा एकदा मोजायला चालू करूया. तर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर ससा हा चौथ्या डब्यात आहे. इथे आपण एकूण डबे न मोजता सशाचे स्थान म्हणजे त्याचा क्रम सांगत आहोत आणि म्हणून जे शब्द वस्तूचा ओळीतील क्रम किंवा स्थान दर्शवतात त्यांना क्रमवाचक संख्या असं म्हणतात. आता तुम्ही इथे नीट बघा की 5 आणि 5वा हे दोन्ही शब्द सारखे नाही आहेत. 5 हा शब्द आपल्याला एकूण डब्यांची संख्या सांगतो, तर 5वा हा शब्द त्या डब्याचा ओळीतील क्रम किंवा त्याचे स्थान दाखवतो. म्हणजे आपण अजून एक उदाहरण बघून समजून घेऊया. तर इथे बघा, या शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ही काही मुलं भाग घेत आहेत. आता या मुलांची पहिले आपण संख्या मोजूया. तर ती आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर इथे 8 ही मूल्यवाचक संख्या आहे आणि ती आपल्याला सांगते की किती धावपटूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि आपण जर असा प्रश्न विचारला की इथे पहिले कोण आले, तर बघा इथे ही मुलगी जी आहे ती पहिली आलेली आहे. त्यानंतर हा मुलगा दुसरा आला आहे आणि तिसरा कोण आलाय तर तिसरा हा मुलगा आलेला आहे. तर या पहिला, दुसरा, तिसरा या ज्या संख्या आहेत त्या क्रमवाचक संख्या आहेत आणि त्या शर्यतीमधल्या त्या मुलांचं स्थान दर्शवतात. आणि थोडक्यात सांगायचे झाले तर मूल्यवाचक संख्या आपल्याला किती वस्तू आहेत हे सांगतात आणि क्रमवाचक संख्या आपल्याला कितवे स्थान आहे हे सांगतात. म्हणजेच बघा, आपण पुढच्या उदाहरणाने अजून सोप्या पद्धतीने समजून घेऊ. तर इथे सफरचंद आहेत आणि इथे एकूण 5 सफरचंद आहेत आणि म्हणून 5 ही मूल्यवाचक संख्या आहे. आता ठळक केलेल्या या एकाच सफरचंदाकडे बघा. हे ओळीतील तिसरे सफरचंद आहे म्हणून तिसरे हा क्रमवाचक शब्द आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता याच्या पुढे आपण संख्या रेषेवरील स्थानांचा विचार करूया. तर समजा राधा ही 15व्या स्थानावर उभी आहे आणि सुधा ही 19व्या स्थानावरती उभी आहे. आणि आता प्रश्न असा आहे की राधापासून सुधा कितव्या स्थानावरती आहे. आता इथे आपण मोजण्याची सुरुवात ही राधापासून करतोय, त्यामुळे राधा हे आपले सुरुवातीचे केंद्र बनेल. आणि अगदी गाडीच्या इंजिनासारखेच आपला इथे नियम काय आहे की आपण सुरुवातीचे स्थान स्वतः मोजत नाही तर त्या पुढील स्थानांची मोजणी करतो. म्हणजेच बघा, आपले सुरुवातीचे स्थान आहे 15, तर आपण 16वे स्थान हे पहिले मानू, बरोबर. म्हणजेच 15 ते 16 हे पहिले स्थान, नंतर 17वे स्थान असेल दुसरे, 18वे स्थान असेल तिसरे आणि 19वे स्थान असेल चौथे. म्हणजेच याचा अर्थ राधापासून सुद्धा 4थ्या स्थानावरती उभी आहे. आणि इथेच तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण क्रम किंवा स्थान शोधतो तेव्हा आपण मोजायला कुठून सुरुवात करत आहोत हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. समजा जर आपण डावीकडून उजवीकडे मोजलं तर क्रम एक प्रकारचा येईल आणि आपण जर दुसऱ्या बाजूने मोजलं तर क्रम बदलून जाईल. चला आपण पुन्हा एकदा प्राण्यांच्या गाडीकडे जाऊया.
तर आता आपल्याला विचारलेला प्रश्न आहे की मागच्या बाजूने चौथ्या डब्यात कोण बसलंय. आणि इथे बघा, आपण इंजिनच्या बाजूने जर मोजलं असतं तर आपला चौथा डबा हा वेगळा होता. पण आता आपण गाडीच्या शेवटापासून डबे मोजायला सुरुवात करतोय. म्हणजेच जर गाडीच्या मागच्या बाजूने मोजलं तर हा डबा होईल पहिला, त्यानंतर हा होईल दुसरा, नंतर होईल हा तिसरा आणि हा चौथा. म्हणजे मागच्या बाजूने मोजल्यानंतर चौथ्या डब्यामध्ये वाघ हा प्राणी बसलाय. म्हणजे आपण मोजण्याची दिशा बदलली की वस्तूचा क्रमसुद्धा बदलतो. छान. तर आपण अशा प्रकारे इथे मूल्यवाचक आणि क्रमवाचक संख्यांबद्दल शिकलेलो आहोत आणि आपल्याला वस्तूचे ओळीतील अचूक स्थान आणि क्रम हे सुद्धा आता सांगता येईल. छान आहे की नाही सोपे? आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.